एकत्र आपल्याला बोलावतात ते असे श्रीरंग कांबळे आहेत. त्यांचा सत्कार इथं संपन्न होत आहे. यानंतर मी माननीय श्री तुकाराम सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यांचा पण सत्कार केला जाणार आहे. अपंगत्वावर मात करून दिव्याच्या प्रकाशामध्ये आजही पोथी वाचणारा गोड गळ्याचा माणूस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. तुकाराम महाराज यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. आज पाहिजे लाईट जरी नसली तर दिव्याच्या प्रकाशामध्ये पोथीचं वाचन करणारा एक व्यक्तिमत्व म्हणून तुकाराम महाराजांना पाहिलं जातं. त्याचा सत्कार होतोय आदरणीय तुर्भे सरांच्या हस्ते. त्यानंतर श्री डॉक्टर रटकरे यांना विनंती करतो यांनी स्टेजवरती यावं. यांचा सुद्धा सत्कार आदरणीय तात्पुरते सर करत आहेत. नेत्याच्या भावनेने माहितीच्या मंदिराची सेवा करणारे आणि आमंत्रण देताना विरोध करून हसवलेला आता एक सुसंवादी माणूस म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्यासोबत आदरणीय तात्पुरते सर करत आहेत. कृपया सर्वांनी टाळ्याच्या कडकडामध्ये स्वागत करावं. यानंतर मी मान्य श्री देवरामजी कोले यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. सांप्रदायिक कार्यात सतत स्वतःला झोपून देणारं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आणि दुसऱ्याला अध्यात्माचं रोज पाहावं किंवा सुसंस्कृत युवक व्हावं, युवकांनी सुसंस्कृत व्हावं यासाठी प्रगती इच्छा असणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. खाली घालायचं म्हणजे शिवटी देतात ध्यान ठेवायला. यानंतर मी मान्य श्री काशीराम कल्ले यांना विनंती करतो त्यांचा सुद्धा इथं सत्कार केला जाणार आहे. काशीराम म्हणजे पोथीच्या अमलावर मंदिरात व्यवस्था करणारा एक निष्ठा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. काशीरामांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. मी नागपूरच्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. यानंतर मी मान्य श्री नरसिंह कोले यांना विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवरती यावं. त्यांचा सुद्धा सत्कार इथे केला जाणार आहे. पोथीचा अर्थ करणारे, अध्यात्माचं ज्ञान असणारे आणि आयुष्यात खऱ्याची साथ देणारा माणूस, सत्य बोलणारे म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. यांचं स्वागत मुळे सर करतील. मुळे सरला विनंती की त्यांचं त्यांनी स्वागत करावं, सत्कार करावा. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बरेचसे लोक, बरेचसे नागरिक या सत्कारासाठी पात्र आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये पुष्कळ प्रेम आहे. यानंतर मी केवळ निवेकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. त्यानंतर श्रीमती राधाबाई दिवेकर यांना विनंती की त्यांनी स्टेजवरती यावं. या मातेच्या बद्दल सांगताना एक वर्ष प्रकाशानं झालं होतं. 30-40 वर्षापूर्वी या गावामध्ये म्हणजे तशा प्रत्येक खेड्यामध्ये डॉक्टर उपलब्ध होता. तर त्यावेळेस ज्यावेळेस एखादी स्त्री बाळांत होते त्यावेळेस आपण आज म्हणतो की डॉक्टरांना बोलवा, परंतु त्यावेळेस त्या राधाबाईला बोलवा असं म्हणायचे. आणि याच्यातले बरेच जण तिचा स्पर्श असलेले बरेच जण त्याच्यापैकी आपण आहोत. ती आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊ शकले नाही. त्यानंतर मी